फर्निचर मॉड्यूलर किचन आणि वॉर्डरोब दर्जेदार फर्निचर किंमत सुधारिजनेबल नारके साईसन फर्निचर घराची नवी शान आमच्या फर्निचरने वाढवा घराचे मान। नरके साईसन फर्निचर लक्ष्मीपुरी आणि उमा टॉकीज जवळ कोल्हापूर। मोबाईल 9822044843। हातकणंगले तालुक्यातील तळसंदेमधील शामराव पाटील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीचा गंभीर प्रकार समोर आला होता। या घटनेनंतर या शाळेची मान्यता रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव शिक्षण उपसंचालकांकडे पाठवण्यात आलाय। याशिवाय रेक्टर आणि संबंधित शिक्षकांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्याचबरोबर या शाळेच्या मुख्याध्यापकांना देखील निलंबित करण्यात आले। मात्र लहान विद्यार्थ्यांना झालेल्या या मारहाणीच्या घटनेबद्दल सर्वच स्तरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येतोय। त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने देखील याची गांभीर्याने दखल घेतली आहे। तळसंदेतील या प्रकारानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व अकॅडमी त्याचबरोबर वसतिगृहांची तपासणी करून त्याचा अहवाल 30 ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याचे आदेश दिलेत। नेमकी तपासणी काय करायची याची चेकलिस्ट गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आली असल्याची माहिती कार्तिकेयन एस यांनी दिली आहे। संस्था आणि शालाचा पण कारवाई करायला आम्ही उपसंचालनाला पाठवलेली आहेत। या व्यतिरिक्त ते सध्या अजून एक व्हिडिओ व्हायरल होत आहेत, पण याच्यामध्ये हा जो पर्टिक्युलर व्हिडिओ आहे ते खूप जुना व्हिडिओ आहे, त्यामुळे याच्यामध्ये विचार करायचे नाही आहे। पण अशा पद्धतीनं घटना पुढे भविष्यात आमच्या जिल्ह्यामध्ये होऊ नये म्हणून आम्ही तिघांनी शिक्षणाधिकारी प्राथमिक, शिक्षणाधिकारी माध्यमिक आणि मी तिघांच्या सहीने एक परिपत्र काढलेले आहे, ज्यामध्ये जिल्ह्यामध्ये असलेले पूर्ण वसतिगृह तपासणी आम्ही करणार आहोत। त्यांच्या परवानगी आहे किंवा नाही आहे आणि परवानगी असेल तर कोणत्या वर्गापर्यंत परवानगी आहेत, या व्यतिरिक्त वर्गाचं त्यांनी भरलेली आहे किंवा नाही, आणि मुलांच्या सुरक्षणासाठी जे काही लागणारे आयटम्स आहेत CCTV आहेत का, CCTV चालू आहेत का, या व्यतिरिक्त कमिटी वगैरे त्यांनी स्थापन केलेली आहेत का, तशा पद्धतीनं चौकशीसाठी 30 आम्ही कमिटी स्थापन करून प्रत्येक गट शिक्षण अधिकाऱ्यांनी 30 ऑक्टोबरपर्यंत चौकशी करून आम्हाला अहवाल पाठवण्याचं सुद्धा आम्ही ऑर्डर काढलेली आहे। दरम्यान प्रथमच अशा प्रकारे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व अकॅडमी आणि शाळेच्या वसतिगृहांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आल्यानं शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे। या तपासणीतून शैक्षणिक क्षेत्रातील अन्य काही गैरप्रकार समोर येण्याची शक्यता आहे। गेल्या 20 वर्षात जिल्ह्यात अकॅडमींची संख्या वाढली असून सुमारे 125 अकॅडमी आहेत। यातील अनेक जणांनी वरच्या इयत्तांच्या परवानग्या घेतलेल्या नाहीत। शासनाचे अनेक निकष या अकॅडमी पाळत नसल्याच्या तक्रारी आहेत। त्यामुळे या तपासणी अहवालानंतर अशा अकॅडमी आणि वसतिगृहांच्या नियमबाह्य कामकाजांना आळा बसण्याची शक्यता आहे।